आता तुम्ही माझ्या मागे बघताय हा आहे बघा कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉइंट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रत्येक वेळेस मी सोलो येत असते आणि मला तुमच्यासारखे भारी स्ट्रेंजर भेटत असतात. तर थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि जर तुम्हाला चॅनल आवडलं असेल तर काय करा सांगा तुम्ही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्ष ओमकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आलेली आहे एका छान अशा ठिकाणी, तेच म्हणजे अंदरबन ट्रेक. आणि आपण आलेलो आहे पुण्यापासून आणि आत्ता मी आहे बघा या छान निसर्गरम्य अशा प्लेसला. तर या प्लेसची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे, त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पूर्णपणे बघा. आणि हा जो अंदरबनचा ट्रेक आहे बघा या ठिकाणावरून चालू होतो. तर खूप आपल्याला थ्रिलिंग एक्सपिरियन्स येणार आहे, बघू आता. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही रस्ता कुठं भरकटत असाल तर हे बघा इथे लिहिलेलं आहे अंदरबन ट्रेककडे, तर हे नक्की पहा. पुण्यापासून अंदरबन फॉरेस्टचं जे डिस्टन्स आहे ते आहे 70 किलोमीटर आणि आपल्याला पोहोचायला 2 ते 2.5 तास लागतात. मी निघाले होते सकाळी 6 वाजता आणि मस्तपैकी तामिनी घाटातून आता आपण चाललो आहे. आणि जर वातावरण जर बघितलं तर अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तर आत्ता मी आहे पिंपरी या गावामध्ये आणि पिंपरी या गावापासून आपल्याला हा जो ट्रेक आहे तो चालू करायचा आहे. दाट जंगलात तामिनी घाटाला समांतर असणाऱ्या दरीतून आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अंदरबनचा ट्रेक सुरू केल्यानंतर वाटेतच आपल्याला ठिकठिकाणी भात शेती लागते. या भात शेतीच्या लागवडीला लावणी देखील म्हणतात. तर या ठिकाणी बघा अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं वातावरण दिसत आहे. थोडा थोडा पाऊस पडतो आहे आणि हा जो रस्ता आहे या रस्त्यानेच आपल्याला पुढे जायचं आहे अंदरबन जंगलाकडे. बेस विलेजपासून 20 मिनिटे पुढे चालत आल्यानंतर आपण येऊन पोचतो या ठिकाणी. आणि इथून आपल्याला जंगलामध्ये प्रवेश करण्यासाठी काही चार्जेस असतात ते द्यावे लागतात. जर तुम्ही इंडियन असाल तर आपल्यासाठी वेगळे चार्जेस आहेत आणि जर तुम्ही फॉरेनर असाल किंवा तुमच्याकडे कॅमेरा असेल, ड्रोन कॅमेरा असेल तर त्याच्यासाठी पण वेगळे चार्जेस आहेत. तर या ठिकाणापासून आपला जो अंदरबनचा ट्रेक आहे तो चालू होतो. बघा इथे लिहिलेलं आहे अंदरबन ट्रेककडे. तर इकडनं आपल्याला जायचं आहे आणि ते जे दिसतंय ते आहे तिकीट. त्या साईडला आपल्याला तिकीट काढायचं असतं. तर तिकीट किती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जर तुम्ही 5 ते 12 वर्षापर्यंत असाल तर तुम्हाला 70 रुपये तिकीट आहे आणि 12 वर्षापुढील लोकांना 140 रुपये तिकीट देऊन आपल्याला या ठिकाणी जावे लागते. तर ट्रेकला जात असताना आपल्याला ठिकठिकाणी छोटे मोठे वॉटरफॉल्स आणि ओढे पाहायला मिळतात. अंदरबन ट्रेकची जी उंची आहे ती जवळजवळ समुद्र सपाटीपासून 2160 फूट उंचीवर आहे. या ट्रेकचे जे डिस्टन्स आहे ते आहे 13 किलोमीटर आणि आपल्याला जायला 4 ते 5 तास लागतात. अंदरबन या शब्दाचा अर्थ म्हणजेच अंधार आणि बन म्हणजेच एक गडद जंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, ज्यावर देवकुंड धबधबा, प्लस व्हॅली आणि तामिनी घाटाची सुंदर अशी दृश्य दिसतात. अंदरबन ट्रेकमध्ये येताना आपण जी प्रवेश फी भरतो 140 रुपये, त्या प्रवेश फीमधून या ठिकाणी ट्रेकच्या सेफ्टीसाठी जे लोखंडी ब्रिज आहेत ते बसवलेले आहेत, लोखंडी रेलिंग्स आहेत त्या बसवलेल्या आहेत. परत जर आपल्याला ओढे नाले क्रॉस करायचे असतील तर हे जे गावकरी आहेत ते आपल्याला यासाठी मदत करतात.
क्रॉस करायला हेल्प करतात का? तर एक रिव्हर्स आपण क्रॉस केलेली आहे आणि आता इथे दिले बघा अंदरबन ट्रेककडे. तर मे बी अजून एक पुढे रिव्हर्स असू शकते, बघूयात आपण. अंदरबनचा हा जो ट्रेक आहे तो अगदी सोपा आहे. तुम्ही एका दिवसामध्ये हा अंदरबनचा ट्रेक कंप्लीट करू शकता. पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दमायला होत नाही. पण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये ट्रेक करणार असाल तर तुम्हाला पुरेसा नाश्ता आणि पाणी बॉटल सोबत ठेवायला हवी. तर एक रिव्हर क्रॉस करून आत्ता आपण आलेलो आहे पुढे. ज्यावेळेस आपण रिव्हर्स क्रॉस करतो त्यावेळेस गावकरी किंवा कोणीतरी त्यांचा एक माणूस आहे तो आपल्याला रिव्हर क्रॉस करण्यासाठी मदत करतो. कारण की जो पाण्याचा प्रवाह असतो तो अगदी जोरात असतो. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या रोप्स आहेत किंवा ज्या रस्सी आहेत त्या लावलेल्या आहेत त्याच्या मदतीने आपल्याला पुढे जाता येते. तर रिव्हर्स क्रॉस करून पुढे आल्यानंतर मला दिसलेलं आहे हे जंगल बघा. खूप छान असा एक्सपिरियन्स होता माझा. आणि आत्ता तुम्ही पाहताय माझ्यासमोर पूर्णपणे आता आपण जंगलातून जाणार आहे. हा जो रोड आहे तो पूर्ण जंगलातला आहे आणि तो आपल्याला आता क्रॉस करायचा आहे. तर जंगलातून जाताना आपण रस्ता भटकू नये किंवा रस्ता विसरू नये यासाठी वनविभागाने या ठिकाणी जी अंदरबन नावाची जी पाटी आहे ती लावलेली आहे. तर तुम्ही बघू शकता बघा, झाडावर आपल्याला ही पाटी दिसते. तर या ठिकाणाहून आपण जो रस्ता आहे तो ओळखू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. एकच मिनिट माझं झाल्यावर तू काढ. तर आत्ता फायनली आपण अंदरबनकडे आलेलो आहे आणि वरती बघा म्हणजे अजून एवढं डेन्स फॉरेस्ट नाही आहे जेवढं आपण एक्सपेक्ट केलेलं. कारण की वरनं जे सनलाईट आहे ते खाली दिसतंय म्हणजे थोडंफार. व्ह्यू पॉइंटला जेव्हा जाऊ ना, हां व्ह्यू पॉइंटच्या पुढे जर टाइम असेल तर माझ्यासमोर हा जो ओढा पाहताय या ओढ्याला बोकडाचा ओढा असेही म्हणतात. पूर्वी लोक ज्यावेळेस कोकणात जायची अंधारबन मार्गे त्यावेळेस जाताना आपल्याला कुंडलिका नदी लागायची आणि त्या कुंडलिका नदीला मिळालेला हा जो ओढा आहे तो ओढा म्हणजेच बोकडांचा ओढा. जेव्हा जेव्हा या ठिकाणी अतिवृष्टी होते किंवा जास्त पाऊस पडतो त्यावेळेस हा जो ओढा आहे हा भयंकर रूप धारण करतो आणि त्यामुळे सेफ्टी म्हणून या ठिकाणी लोखंडी ब्रिज बसवलेले आहेत. लोखंडी ब्रिज बसवल्यामुळे हा जो ओढा आहे क्रॉस करणं अगदी सोपं झालेलं आहे. काही वर्षापूर्वी ज्यावेळेस हा ब्रिज नव्हता त्यावेळेस या ठिकाणी 2 तरुण वाहून गेलेले होते. त्यामुळे ओढा क्रॉस करताना या ठिकाणी जास्त वेळ थांबून देत नाही. तर 1-1.5 तास ट्रेक करून मी पोहोचलेले आहे कुंडलिका व्हॅली पॉईंट जवळ. चल एक फोटो घेऊ निघू. चल. हे चला पटकन पटकन. पाण्यामुळे ते वाफावरती येतं ना. अरे पाणीमुळे नाही, आता थोडासा पाऊस झाला ना रिमझिम रिमझिम अख्खं ते क्लिअर होईल अख्खं. पाऊस ना. पाऊस पडलं पाऊस पडलं सगळे बघायला आले पप्पा भेटतील मला.
काय शब्द येईल सांगता येत नाही. आलं आलं ए हात नको टाकू. दक्ष काय त्याचं नाव? दक्षांत. आपण आपली गाडी आतमध्ये आली शांत पिंपरी वांदा इकडे इकडे एक मिनिट तू मागे जरा. नाही 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 नाही, इकडेच आहे मी. आपली आहे चला काय तुम्ही लोड नका घ्या. हा नाही 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 रेलिंगच्या तिकडे कोण गेलं मीच फटके देणार आहे आता सांगते हो 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 नाही मीच नाही केला चालू, आता केलाय चालू. फॉरवर्ड असतं ना हा एक क्वेश्चन टाकायचं ते हे पाऊस आला बघ ऋतिक, आता जाईल ना. जोरात येऊ दे. आणि आता तुम्ही माझ्या मागे बघताय, हा आहे बघा कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉइंट आहे. पण आता दिसणार नाहीये कारण की खूप सारा जो फॉग येतो दिसतोय, पण अतिशय सुंदर आहे बघण्यासारखा. तर मी आता वेट करणार आहे किती वेळ बघा फॉग साईडला होतो की नाही. आणि या साईडला म्हणजे या परिसरामध्ये आपल्याला सुधागड आणि घनगड पण पाहायला मिळतो. आणि या ज्यावेळेस आपण कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉइंटकडे येतो त्यावेळेस दोन रस्ते असतात. एक सरळ रोड जातो, तो मी तुम्हाला नंतर दाखवते. तर तो पण एक 2 तासाचा ट्रेक आहे. पण जर तुम्हाला शॉर्ट अंदरबन ट्रेक करायचा असेल तर तुम्ही कुंडलिका व्हॅली जो व्ह्यू पॉइंट आहे इथपर्यंत येऊ शकता. तर मी थांबणार आहे थोडा वेळ, बघू जर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला हा जो व्ह्यू पॉइंट आहे हा दिसेल. मी सुरुवातीला आलेला तेव्हा दिसलेला, पण अचानक हा फॉग आला. तर छान असं मस्त वातावरण झालेलं आहे. आणि हा जो अंदरबन ट्रेक आहे तो सगळ्यांनी नक्की करा, खूप सुंदर ट्रेक आहे. आणि जे वातावरण आहे ते तुम्हाला खूप आवडेल. शक्यतो मान्सूनमध्ये मस्तपैकी ट्रेक करा. आणि म्हणजे मी ज्या ट्रेक ग्रुपसोबत आलेले त्याच्याबद्दल सांगते जरा. तर मी आलेले सह्याद्री मेटसोबत. तर सह्याद्री मेटसोबत ऑलमोस्ट माझे 4 ते 5 ट्रेक झालेले आहेत. तर खूप सपोर्टिव्ह टीम आहे त्यांची, तर त्यांना मी थँक्यू म्हणते. आणि नेक्स्ट आमचे जे ट्रेक आहेत त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये द्यावे अशी त्यांना. तर आता बघा हा व्ह्यू दिसतो आहे, फॉग चाललेला आहे. ज्यावेळेस थोडासा पाऊस पडतो त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे क्लिअर व्ह्यू दिसतो. आणि हा एका व्ह्यूसाठी बरेचसे जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी येत असतात. अतिशय सुंदर असा जो व्ह्यू आहे बघा आपल्या समोर दिसतोय आपल्याला. मी आलेले अंदरबन ट्रेकला ह्यांच्या सगळ्यांसोबत. प्रत्येक वेळेस मी सोलो येत असते आणि मला तुमच्यासारखे भारी स्ट्रेंजर भेटत असतात. तर थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि आपला जो चॅनल आहे, चॅनलचं नाव आहे वर्षा ओमकार ब्लॉग. आणि जर तुम्हाला चॅनल आवडलं असेल तर काय करा सांगा तुम्ही. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव हर हर महादेव. आजचा हा अंदरबनचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा.